एक ठराविक पॉईंट लावले ॲक्युपंक्चरचे की त्यांची उंची 165ला पोलीस भरतीची उंची लागते. 162 किंवा 160 असणारे विद्यार्थी येतात ते 165-67ला जातात. एका महिन्यात ते 167 सेंटीमीटरला जातात. फेशियल पॅरालिसिस झाला. फेशियल म्हणजे चेहऱ्याचा पॅरालिसिस. म्हणजे एका बाजूला तोंड वाकड्याने डोळा वर गेलेला. तर ते झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे आले तर 3 दिवसातच त्यांचा आजार बरा केला. मेंदूचं ऑपरेशन सुद्धा केलं 3 ठिकाणी. आणि मेंदूचं ऑपरेशन केल्यानंतर तरीसुद्धा तिची 6 महिने चक्कर थांबली आणि 6 महिन्यानंतर पुन्हा चक्कर आली. तो पेशंट माझ्याकडे 10 दिवसात इपिलिप्सीचा बरा झाला. त्याच्यानंतर आतापर्यंत आता वर 6 महिने झालं त्या पेशंटला चक्कर आली नाही. दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सरदार जाधव. सध्या वेगवेगळ्या ऋतुमानानुसार आरोग्याची वेगवेगळ्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. खेड्यापाड्यामध्ये तर वेगवेगळ्या म्हणजे आता शेतीची कामं सुरू होतात, वेगवेगळे अंग दुखणं, हाडं दुखणं, वेगळे असे काहीतरी त्रास सुरू होतात. परंतु त्याचवेळी लोकांना ट्रीटमेंटला कुठं जावं, याच्यावरती योग्य उपचार कुठे मिळतील हे शोधण्यातच वेळ फार जातो. वेगळे प्रयोग करत राहतो. असेच एक डॉक्टर आम्हाला भेटलेत. यांच्याकडून एक वेगळी थेरपी नॅचरोपॅथी जी आहे, निसर्गोपचार केंद्र जे आहे त्यांचं, त्याच्यावरती आम्ही सध्या आलेलो आहोत. कागल तालुक्यातल्या बामणी इथं डॉक्टर श्रीकांत बामणीकर यांचे जे डॉक्टर आरोग्यधाम म्हणून जे निसर्गोपचार केंद्र आहे इथं सध्या आम्ही आलेलो आहोत. आणि सध्या आपल्यासोबत डॉक्टर आहेत. स्वागत. नमस्ते सर. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे आम्ही आल्यापासून 1-2 तास वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही बघितल्या. त्याचबरोबर त्यांच्याकडून ही थेरपी काय असते, ॲक्युप्रेशर काय असतं, ॲक्युपंक्चर काय आहे, नॅचरोथेरपी म्हणजे काय, याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. सरांचं शिक्षण बघायचं झालं तर खूप सारे आहेत. माझ्याकडे आता एक लिस्ट आहे. MD आहे, PhD आहे नॅचरोपॅथीमध्ये, US PhD आहे सरांची. आणि त्याचबरोबर MD ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. खूप साऱ्या वेगवेगळ्या डिग्र्या घेतल्या. सरांचा खूप मोठा अनुभव आहे. आणि त्यानंतर निसर्गाच्या या सानिध्यामध्ये त्याने हे आरोग्यधाम सुरू केले जेणेकरून या निसर्गोपचार केंद्राला व्यवस्थितपणे पेशंटना ट्रीटमेंट देता येईल. सगळ्यात महत्त्वाचं ह्या थेरपी काय आहे, थेरपी कशा तुम्ही सगळ्या एकत्र मिक्स केलेल्या आहेत, आयुर्वेदापासून सगळ्या इथं कशा व्यवस्थित ट्रीटमेंट मिळतात या आपण पुढे चर्चेत घेऊयाच. परंतु त्याच्या आधी काही रिझल्ट्स, जसं आता काही उदाहरणं आम्ही बघितलीत, मगाशीही काही उंचीबद्दल तुम्ही उदाहरणं सांगितलीत. वेगवेगळे अशा आजार आहेत की लोक खूप ठिकाणी फिरल्यानंतर तुमच्याकडे आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ते हास्य आलं, त्या आजारातून बाहेर आल्यानंतर. तर अशी काही उदाहरणं आम्हाला ऐकायला आवडतील. पहिल्यांदा एक बाळासाहेब खोत म्हणून शिरगुपी आपले निपाणी जवळचे, तर त्यांना BP शुगरचा त्रास होता आणि त्यांना फेशियल पॅरालिसिस झाला. फेशियल म्हणजे चेहऱ्याचा पॅरालिसिस. म्हणजे एका बाजूला तोंड वाकड्याने डोळा वर गेलेला. तर ते झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे आले तर 3 दिवसातच त्यांचा आजार बरा केला. चेहरा त्यांचा होता तसा नॉर्मल कंडिशनला आला. म्हणजे हे ह्यामुळे पण झालं का की ते वेळीच आले ट्रीटमेंटला आणि त्याचा इफेक्ट? बरोबर आहे. पॅरालिसिस पेशंटना मोस्टली झाल्या जर उपचार घेतले तर अधिक रिझल्ट चांगले भेटतात. आणि जर पॅरालिसिसचं पेशंट 1-2 महिने, 3 महिने, 6 महिन्याने, वर्षानंतर आले तर तितकाच कालावधी त्यांना रिझल्ट लागायला वेळ लागतो. बरोबर. कारण तेवढा वेळ गेला त्याचे जे नर्व सिस्टीम असतात त्या पद्धतीनं त्या वीक होत गेलेल्या असतात आणि पुन्हा त्या प्रोसेसमध्ये यायला वेळ खाते. म्हणून त्यांनी ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे त्यांनी जर वेळेत उपचार घेतले कुठेही ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर किंवा ज्या काही नॅचरोपॅथी थेरपीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये, तर त्यांना रिझल्ट लवकर मिळू शकते. काही उदाहरणं आता मला ह्याच्याबद्दलची पण ऐकायचे आहेत की आता सांधेदुखी किंवा गुडघेदुखी अशा ट्रीटमेंटसाठी, कारण वयोमानानुसार सगळ्यात जास्त सध्या बघायला मिळणारे हे आजार आहेत, याच्यावरती काही ट्रीटमेंट घ्यायला आहेत त्याच्यातली काही उदाहरणं? अशी काही उदाहरणं आहेत. म्हणजे आता कालच संत अमृतानंद महाराज आपले गोरंब्याचे मठाचे मठाधिपती, कालच ते त्यांच्या मानेचं दुखणं होतं तर त्या मानेच्या दुखण्यासंदर्भात माझ्याकडे आले होते. आणि त्यांचे 2 शिष्य पण माझ्याकडे पाठवून दिले ते, वेदांत पंडित म्हणून एक आहे आणि स्वरूपानंद. तर त्यांना मी बरं केल्यानंतर स्वामीजी स्वतः इथे आरोग्यधाम पाहण्यासाठी आले आणि उपचार पण घेण्यासाठी आले. आणि काल त्यांना मी ज्यावेळेला ट्रीटमेंट दिली मान दुखणीची, तर त्यांना लगेच रिझल्ट मिळाला. आणि महाराजांनी मला इथंच सांगून गेले की अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स खेडेपाड्यात गरजेचं आहे आणि तुमच्यासारखे डॉक्टर मिळणं भाग्यवान समजतो. मी उदाहरणं सुरुवातीला दर्शक यासाठी घेतलेत की उदाहरणातून आपल्याला एक रिझल्ट्स पहिल्यांदा माहिती पाहिजे असतात. आणि जसं आता सरांनी सांगितलं की याचा परिसर बघण्यासाठी मठाधिपत्यांनी पहिल्यांदा इथं येऊन ते पाहिलं. आम्ही आल्यानंतर हेच पाहिलं आजूबाजूला. सरांनी
आता 62 वर्षाच्या वरचे सर आहेत, खूप चांगलं प्रॅक्टिस आयुष्यभर केल्यानंतर या निसर्गामध्ये या वयानंतर त्यांनी हे एवढं कष्ट घेऊन स्वतः कष्ट घेऊन ते उभारत आहेत आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. व्हिडिओमध्ये या मुलाखतीमध्ये पुढं जाऊन आम्ही याचाही थोडाफार भाग दाखवणार आहोत. परंतु त्याच्या आधी सरांच्या बोलण्यातनं आणि ते जे मठाधिपती आले होते त्यांना हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं या थेरपीमध्ये, नॅचरोपॅथीमध्ये, की निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या या सगळ्या ट्रीटमेंट अशा पद्धतीने उपलब्ध असायला पाहिजेत. मी पुढे येतो. उदाहरणं तर खूप सारे आहेत. तुम्ही मगाशी जसं सांगितलं की इतके रिझल्ट्स आहेत की केस पेपर वाचायला बसलं तरी आपल्याला एक दिवस जाईल. अशी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे उपचार करत असताना मला अनुभव आलेले आहेत की मी एक स्पेसिफिक BP बघण्याचा माझा एक फंड आहे. म्हणजे BP जसं आपण बसून BP बघतो, शांत झोपून BP बघतो, तर मी त्या पेशंटला म्हणजे त्या रुग्णाला दब झोपून म्हणजे पालतं झोपून पोटावर झोपून मी BP बघतो आणि त्यानंतर निर्णय घेतो की या पेशंटला हात लावायचा का नाही. असे 2 पेशंट मी ज्यांना बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, उचलून आणलेले होते, बोलता येत नव्हतं, अशा पेशंटला मी 10 ते 20 मिनिटामध्ये उठवून बसवलेलं आहे. ओके. आणि त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर लगेच रिझल्ट पण आलेले आहे. ओके. आता ही जी थेरपी आहे, आता याच्याकडे आपण थोडं वळूया की ॲक्युपंक्चर वेगवेगळे व्हिडिओज बघून लोकांना माहीत आहे, आम्हालाही त्यातनंच माहीत आहे. निसर्गोपचार केंद्र म्हणजे नॅचरोपॅथी जे आहे याचीही थोडीफार माहिती अशाच गोष्टीतून आपल्याला कळालेली आहे. परंतु याच्याबद्दल तुमच्याकडनं थोडक्यात माहिती, कारण खूप प्रकार आहेत. ह्या उपचार पद्धतीमध्ये मोस्टली माझं असं एक म्हणजे सजेशन आहे की जे निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत किंवा निसर्गोपचार प्रॅक्टिस करतात किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात त्यांनी अनुभवाच्या जोरावर जास्त काम करावं. त्यांचा अनुभव फार महत्त्वाचा असतो. शिवाय तज्ज्ञ म्हणून स्वतःला घेत असताना खरोखरच आपण तज्ज्ञ आहोत का नाही ह्याची एकदा परीक्षा स्वतः करावी, की जेणेकरून आपण समोरच्या रुग्णाचा आजारच ओळखू शकत नसेल तर मग आजार कसा बरा करणार. आधी स्वतःला आजार ओळखता आला पाहिजे. आजार ओळखता आला तर आम्ही रोग बरा करू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये जे लोक प्रॅक्टिस करतात इतर आमच्या पॅथीमधले वगैरे त्यांनी आधी आजार ओळखायला शिकलं पाहिजे आणि मग आजार बरा करण्याचा फंडा त्याला आपोआप मिळतो. बरोबर. आता मी माझ्या उपचार पद्धतीमध्ये विना एक्सरे मशीन, विना MRI आहे आणि विना ब्लड रिपोर्ट मी डायरेक्ट पेशंटला सांगतो तुमच्या अंगामध्ये एवढं रक्त आहे, तुमच्या मणक्यामध्ये इथं गॅप आहे, तुमच्या शरीरामध्ये वातपित्ताचा दोष आहे का नाही ते मी सांगू शकतो, स्वप्न पडतात का नाही सांगू शकतो. मग हे चेक करत असताना पेशंटची लिव्हरचे फंक्शन कसे आहे, किडनीचं फंक्शन कसं आहे, स्पायनल कॉर्डचं फंक्शन कसं आहे, हे माझा हात फिरत असतानाच मी जजमेंट करत असतो. आणि मग पेशंटला मी ते प्रश्न विचारत असतो, तुम्हाला इथं दुखतं का, याचा त्रास आहे का, किडनी स्टोन आहे का, तर ते बरोबर पेशंटमध्ये अहो किडनी स्टोन आहे माझं. तुमच्या नॅचरोपॅथीमधला एक भाग आहे शिकण्याचा का हा तुमच्या अनुभवामुळं आणि ह्या सगळ्या कनेक्ट केल्यामुळे तुम्हाला मिळालेली ही कला आहे की लगेच ओळखणं, असं निदान करणं. हां, म्हणजे माझं जे पेशंट फॉलोअर होणारे एक मेन कारण म्हणजे की मी डायग्नोस परफेक्ट करतो. एखाद्या पेशंटचा मला एक्सरेची गरज नसते, मला MRIची गरज नाही. कधी कधी पॅथॉलॉजीचा पण विषय जरी महत्त्वाचा वाटत असला तरी मग मी तो तेवढा बघत असतो. नाहीतर सगळ्या गोष्टी मी हात लावून चेक करून अंदाज करत असतो. तुमच्या अनुभवावरतीच निदान होतं आणि त्यामुळं मग त्या पेशंटचे आजार बरं करायला मला सोपं पडतं. आणि मी जे पेशंटला प्रश्न विचारतो त्यामुळे पेशंट पण ते मला आहे म्हणून सांगत असतं. ओके. आपल्या या थेरपीबद्दल जातं थोडक्यात. ही थेरपी तशी बघायला गेली तर खूप मोठी थेरपी आहे. निसर्गोपचार जर शिकायचं असेल तर निसर्गोपचारामध्ये खूप 108 पॅथी आहेत. त्याच्यामध्ये रुद्रचिकित्सा येते, चुंबक चिकित्सा येते, सीड थेरपी येते, समून येतं, अशा अनेक थेरपी मिळून निसर्गोपचार बनलेला आहे. आणि निसर्गोपचार हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. जसं शरीर, जशी पृथ्वी बनलेली आहे तसं शरीर बनलेलं आहे. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी म्हणजे शरीरामध्ये पंचमहाभूतानं शरीर बनलेलं आहे. आणि पंचमहाभूताच्या कमी जादामुळंच शरीरामध्ये दोष निर्माण झाला. जसं पृथ्वीवरती पाणी आहे तसं शरीरामध्ये पाणी आहे, पृथ्वीवरती दगडधोंडे आहेत तसं शरीरामध्ये हाडं आहेत. म्हणजे ह्या पंचमहाभूतांनीच बनलेल्या शरीरामध्ये दोष वेगवेगळ्या पद्धतीनं आलेले असतात. मोस्टली दोष जे आलेले असतात ते लाईफस्टाईलनं 80 ते 90% लाईफस्टाईलने येतात. आणि जंतू
पासून निर्माण होणारे आजार हे फार कमी असतात. 20 ते 25% माझ्या अभ्यासाप्रमाणे 20 ते 25% जंतूमुळे निर्माण झालेले आजार असतात. मग मोस्टली लाईफस्टाईल जर माणसाने सुधारली आणि निसर्गाचा आधार जर घेतला, म्हणजे शुद्ध हवा, सात्विक आहार, योग्य वेळी पाणी, योग्य वेळी आता जीवनशैलीमुळे तुम्ही जे म्हणताय ना, हा मुद्दा लोकांना खूप आता कळाला आहे. म्हणजे जसं शहरांची संख्या वाढली, खाण्यापिण्याचं फास्ट फूड जसे वाढले, तसे आता लोक निसर्गाकडे वळायला लागलेत. आरोग्याची समस्या निर्माण झाल्यानंतर हीच खूप महत्त्वाची गोष्ट शरीरातले आपल्या लोकांना कळून येत नाही. आपलं शरीरच आपले आजार बरं करतं, आपलं शरीरच आपला आजार बरं करतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. आज किती जरी शिकली सवरलेली असली तरी शरीरशास्त्राबद्दल थोडंसं अज्ञान राहिलेलं आहे लोकांच्या मनामध्ये, की ज्या त्या व्यवसायानुरूप त्या त्या फील्डमध्ये व्यक्ती आपला प्रभुत्व दाखवत असते. म्हणजे कलेक्टर असेल तर कलेक्टर आपल्या कामामध्ये पारंगत असतात, मंत्री असतील ते आपल्या कामामध्ये पारंगत असतात, पण शरीरशास्त्राबद्दल थोडं गाफील राहतात. मग शरीरशास्त्राबद्दल जर त्यांना जाणीव झाली तर आजार बरेचसेच कमी होऊ शकतात. लाईफस्टाईल म्हणजे काय? योग्य वेळी आहार घेणे, योग्य वेळी निद्रा, योग्य वेळी शौच, म्हणजे भूक, झोप आणि शौच या 3 गोष्टी जर व्यवस्थित असतील शरीरामध्ये तर आजार कधी होणारच नाहीत. आणि आजार होऊच नाही म्हणून निसर्गोपचार केंद्र आहेत. महात्मा गांधींनी 1948 साली पुणा येथे जे पहिलं निसर्गोपचार केंद्र स्थापन केलेलं आहे जवळजवळ 100 एकरमध्ये, तर त्यांचा हाच हेतू होता की आपल्या देशातील लोक गरीब आहेत आणि त्यांना हे औषधं परवडणारी नाही, त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत. काही जर्मन शास्त्रज्ञांनी सुद्धा संशोधन केलेलं आहे की केमिकल औषधं आपली बॉडी ॲक्सेप्ट करत नाही आणि आपण ती बॉडीमध्ये घेत असतो. आणि मग निसर्गोपचारामध्ये मिळणारे सगळे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ऑक्सिजन आणि सात्विक आहार आणि मोकळ्या हवेत वॉकिंग म्हणजे चालायला जाणं हे तुमचं आरोग्यच आहे. ज्यावेळेला आरोग्य तुम्हाला सूचना करत असतं, सूचना देत असतं शरीर आपल्याला की आता पोट भरलेलं आहे, ढेकर येणार. ढेकर आला म्हणजे काय झालं, शरीरानं तुम्हाला सांगितलं की खाऊ नका, तर थांबा, ब्रेक लावा. तरी पण एखादा चवीचं वाटलं की पुन्हा आणि खातो. मग शरीर दोषी बनत जातं. बरोबर, डिटॉक्सिस बनतात शरीरामध्ये, पोट साफ होत नाही. मग जे पोट साफ होत नाही म्हणजे त्याचा अर्थ शरीरामध्ये विषद्रव्ये साचत जातात आणि मग त्यामुळेच शरीरामध्ये बाकीचे रोग निर्माण होतात. गॅस्ट्रिक वाढतं, गॅस्ट्रिक वाढलं तर एकदा छाती गच्च होते आणि वाटते की हार्ट अटॅक येतो म्हणून आपण कुठल्या तरी हार्टच्या स्पेशलिस्टकडे जाऊन ॲडमिट होतो. मग ते बरोबर बिल करून बाहेर पाठवतात. खरं तर मला गॅस्ट्रिक झालेली होती, तुम्हाला तर काय वाटतं मला हार्ट अटॅक येतो की काय. म्हणजे अशा सिम्पटम्स आहेत, ह्याच्याबद्दलचं नॉलेज फार कमी आहे लोक. बरोबर, ही भीतीमुळे अस्वस्थतामुळं तो काय म्हणतं. आणि पित्ताची लक्षणं अनेक आहेत, अनेक प्रकारची पित्ताची लक्षणं आहेत. त्यामुळेही खूप त्याचा त्रास होतोच. हार्ट अटॅक की काय असं वाटतं. हां, त्याला असं वाटतं. तुमचा हा मुद्दा मला खूप चांगला वाटला की निसर्गोपचार केंद्र किंवा हे नॅचरोपॅथीची खूप सारे केंद्र आहेत किंवा इथं जी ट्रीटमेंट होते इथं फक्त आजारी असल्यानंतरच यायला पाहिजे किंवा कुठल्या तरी आजार झाल्यानंतर येऊ नये, तर आजार होऊच नये यासाठी हे मुळात झालेले आहेत. ह्याच्यातल्या ट्रीटमेंट्स ह्या पुढे आजार होऊ नये आणि यासाठी शरीराला घडवतात. बरोबर. आणि विशेष म्हणजे निसर्गोपचार केंद्रावरती तुम्ही आलेला असता त्यावेळेला निसर्गोपचार तज्ज्ञ काय करतात तर तुमच्या संपूर्ण बॉडीवरती उपचार करतात. तुम्ही आला एका कामासाठी, गुडघेदुखीसाठी आला किंवा समजा तुम्हाला दुसरा कंबरदुखीचा आजार आहे समजा, तर निसर्गोपचार तज्ज्ञ काय करतो तुमची बॉडी सगळी चेक करतो आणि तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास तुमचा मुख्य, तुमच्या परत झोपेचा त्रास असेल, तुम्हाला भूक लागत नसेल, तुम्हाला पोट साफ होत नसेल, तर ह्या सगळ्याच व्याधीवरती तो एकाच पॅटर्नमध्ये काम करून देतो. आला गुडघेदुखीसाठी, तुम्हाला झोप लागत नव्हती, तुम्हाला भूक लागत नव्हती, काय तुमचं पोट साफ होत नव्हतं, ही सगळी क्रिया तुम्हाला म्हणजे एका छताखाली तुम्हाला करायला मिळते. आणि हा बेनिफिट निसर्गोपचाराचा पुन्हा मोठा आहे. आणि इथं एक्सरे MRIची गरज नाही, कारण तुमच्या शरीराचे दोष त्यांनी ओळखलेले असतात. बरोबर, आणि त्याप्रमाणे त्यांना ते उपचार करत असतात. एकदा निदान परफेक्ट झालंय तुमच्याकडून कळालं की यानंतरचा हा ट्रीटमेंटचा भाग आहे. विशेष म्हणजे निसर्गोपचार तज्ज्ञासमोर तुम्ही तुमच्या मन मोकळे करू शकता. तिथं कधी तुम्हाला तुमच्या बोलण्याला आडकाठी नसते आणि तज्ज्ञ सुद्धा तुमच्या सगळ्या गोष्टी काढून घेत असतात.
काय त्रास आहे, काय त्रास आहे. शिवाय दुसरा एक फंडा असा आहे की निसर्ग उपचारामध्ये किंवा ॲक्युपंक्चर सायन्समध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न पुन्हा काम झाल्यानंतर विचारतो, काय तुम्हाला फरक पडला का, गुण आला काय. मग पेशंट जाग्यावरच सांगते 50% राहिलं, 80% राहिलं, मला फरक पडला, इतके दिवस मला फरक पडला नव्हता. या ट्रीटमेंटबद्दल आता तुम्ही सांगितलं थोडक्यात की ही ट्रीटमेंट यासाठी आम्ही सुरुवात केली. याचं सगळं एक मिक्स्ड थेरपी तुम्ही जी आता सांगितलीत निसर्ग उपचार केंद्राच्या अंतर्गत होते, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, इतर सगळं योगा, तर याचं थोडक्यात एक सारांश म्हणून दर्शकांसाठी. कसं आहे की पेशंट वाईज काम करावं लागतं. बऱ्याच वेळा कसं असतं की एखादा पेशंट आपला आजार घेऊन आलेला असतो, त्याचे बरेच बाळ घेऊन पण आलेला असतो. म्हणजे मग ह्या हॉस्पिटलला गेलो, ह्या हॉस्पिटलला गेलो. मोस्टली आमच्याकडे येणारा पेशंट हा दीर्घ आजाराचाच असतो आणि सर्व हॉस्पिटलला जाऊन आलेला असतो आणि त्यामुळं त्याचा आजार बरा न झाल्यामुळं असे कुठे कोण तज्ज्ञ आहेत का जुनाट आजार बरे करणारे, तर मग त्याच्यामुळे ते शोधून मग आमच्यासारख्या क्लिनिकला येतात, कोणाच तरी रेफरन्सने येतात आणि मग जुने आजार आम्ही बरं करण्यामध्ये एक्सपर्ट राहतो. याचं कारण असं आहे की त्याचा जो जुनाट आजार आहे त्या जुनाट आजारावरती पहिल्यांदा आम्ही निरीक्षण केलं जातं. पेशंट कोणत्या पद्धतीचा आहे, पेशंट तरुण आहे काय, वयोवृद्ध आहे, पेशंटला आताच आजार झाला आहे का दीर्घकाळापासून आजार आहे काय, त्यांच्या पूर्वापारपासून तो आजार शरीरामध्ये चालत आलेला आहे काय. मग अनेक प्रकारच्या त्याच्या टेस्ट घेतल्यानंतर मग आम्ही ठरवतो की ह्या पेशंटला संयुक्तिक उपचार करणं गरजेचं आहे का स्पेसिफिक तेवढंच एक ठराविक एनर्जीपुरतं काम करणं गरजेचं आहे. तर मग त्या पद्धतीनं मग आम्ही ह्या संयुक्त उपचार पद्धती वापरतो. ह्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये योगिक प्रक्रिया आहेत. आता सायकोसोमिस्टिकचा पेशंट आहे असं समजा उदाहरणार्थ, म्हणजे तो काय म्हणतो की माझं डोकं दुखतेच, माझं डोकं दुखतेच. डोकं दुखत नसते, काय नसते, मला झोप लागत नाही, मला झोप लागत नाही, मला भीती वाटते. आता हा सायकोसोमिस्ट्रीच्या पेशंटला कसा बरा करायचा, ह्याच्यावर औषध नाही आणि ह्याच्यावरती उपचार करताना पण पेशंटला विचार करून करावा लागतो. मग सायकोसोमिस्ट्रीचा पेशंट त्याचा मेंदू शांत करणे आणि विदाऊट मेडिसिन त्याला झोप लावणे, त्याला शांत झोप लावणे, भूक लागणे आणि त्याची पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणे, याच्यासाठी त्याला मेडिटेशनच्या गोष्टी आम्ही सांगतो. तुम्ही तो योगाचा भाग तिथं मग प्रणव ध्यान म्हणून आहे, प्रणव चिकित्सा आहे त्याच्यामध्ये, तेही योगाचा भाग आला. मग इथं प्रणव चिकित्सा केली की तो माणूस ओके होतो, बरा होतो, त्याचं फिलिंग चेंज होतं आणि तो आनंदी जीवन जगतो. बरोबर, म्हणजे प्रणव चिकित्सा करावी लागते. मग अशा पेशंट बघून त्याच्या उपचाराची पद्धत ठरवावी लागते. मग आता आपल्याकडे म्हणजे योग चिकित्सा आहे, चुंबक चिकित्सा आहे, ॲक्युप्रेशर चिकित्सा आहे, कर्ण ॲक्युपंक्चर आहे, सुजोग ॲक्युपंक्चर आहे, टीशेम ॲक्युपंक्चर आहे, टंग ॲक्युपंक्चर आहे, टुंग ॲक्युपंक्चर आहे, मिरडिनो ॲक्युपंक्चर आहे. ह्याच्या बऱ्याच प्रकारच्या म्हणजे सीड थेरपी आहे. अशा अनेक प्रकारच्या म्हणजे परत पंचकर्मामध्ये वमन विरेचन, बस्ती, नश्य आहे. त्याशिवाय आम्ही नॅचरोपॅथीची इनिमा देतो. शरीरातील जितके काही दोष असतील ते दूर करण्यासाठी ज्या काही पद्धतींचा वापर करता येईल त्या सर्व पद्धतींचा वापर करून जास्तीत जास्त पेशंटला रिलीफ लवकर कशी मिळेल ह्यासाठी सर्व संयुक्तिक उपचार पद्धती वापरतो. या अशा पद्धतीने तुम्ही वापरतो. इथं तसा तो आता प्लॅटफॉर्म तुम्ही उभा केला आहे. आता पुढं व्हिडिओमध्ये काही आता जे शूट करता आला आम्हाला गुडघ्याचे किंवा इतर हे आम्ही दाखवणारच आहोत. ह्याच्या ट्रीटमेंटचे खूप सारे प्रकार आता तुम्ही सांगितलेत. वेगवेगळ्या पेशंटनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ते ॲक्युपंक्चरचे पॉईंट्स असतात. मग अशी मला ती उत्सुकता फार होते की बाबा पॉईंट्स किती असतील शरीरामध्ये की मग एकाच वेळी सगळे करून घेतलं तर काय अडचण आहे. तर हे आता एकाच वेळा कधी करणार, कशासाठी करायची, तुम्ही एखाद्या ठराविक आजारासाठीच आलाय. बरोबर. मग ठराविक आजार जो कोणता आहे त्या आजाराचे पॉईंट ठरलेले आहेत. ABS प्रॉब्लेम म्हणजे पोटातल्या गुडगुडणे, किंवा पोटात दुखणे, तर त्या ॲब्डॉमल मधले जे काय म्हणजे पेन्स असतात तर पोटाचे पॉईंट अलग आहेत, गुडघ्याचे पॉईंट अलग आहेत.
हात दुखत असेल, शोल्डरमधनं हात मोकळा होत नसेल किंवा हात एखाद्याचा वर जात नसेल तर एक 10 मिनिटामध्ये त्याचा हात वर जातो पूर्ण. त्याच्या हाताचे पॉईंट लावले की वेगळे हां त्याच्या हाताचे पॉईंट लावले की त्याचे हात सुटतो. काय प्रत्येक आजारासाठी समजा एखादा इपिलिप्सीचा प्रॉब्लेम पेशंट आहे, उदाहरणार्थ इपिलिप्सी. आता माझ्याकडे 18 वर्षाचा एक पेशंट होता आणि विद्यार्थी तो साधारण वय वर्ष 36चा होता. तर ते इपिलिप्सी 18 वर्षे त्याला चालू होती. अनेक डॉक्टर केले, शेवटी त्याच्या मेंदूचं ऑपरेशनसुद्धा केलं 3 ठिकाणी. आणि मेंदूचं ऑपरेशन केल्यानंतर तरीसुद्धा त्याची 6 महिने चक्कर थांबली आणि 6 महिन्यानंतर पुन्हा चक्कर आली. तो पेशंट माझ्याकडे 10 दिवसात इपिलिप्सीचा बरा झाला. त्याच्यानंतर आतापर्यंत आता 6 महिने झालं त्या पेशंटला चक्कर आली नाही. अरे बापरे. मग 18 वर्षात किती पैसे गेले आणि त्रास झाला आणि मेंदूचं ऑपरेशन करण्याला किती पैसे गेले. बरोबर. आता मागापासून तुम्ही अशी उदाहरणं खूप सारे सांगितलीत, अजूनही खूप सारी उदाहरणं असतील. कारण प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे जसं एक बोललं जातं बोलीभाषेत आपल्या की बाबा काय कुणाला लागू होईल काय सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याला वेगळी ट्रीटमेंट लागू होईल, एखाद्याला वेगळी ट्रीटमेंट लागू होईल. परंतु खूप यांचा अनुभव असा आहे की खूप ठिकाणी अतिशय जास्त काळ आजाराला तोंड देत देत कुठेही त्याला सोल्युशन मिळालं नसताना ते इथं आल्यानंतर त्यांना काहीतरी आधार मिळाला, सोल्युशन्स मिळाले. हा एक वेगळा अनुभव इथला आहे. आणि याचसाठी आम्ही इथपर्यंत अप्रोच केला की बाबा इथल्या पेशंटची जी म्हणणी आम्ही ऐकलीत काही. आता त्यांना बोलता येत नाही जास्त ऑन कॅमेरा, परंतु त्यांच्याकडून त्यांच्या तोंड ऐकल्यानंतर एक गोष्ट कळली की खूप त्रासलेले होते, परंतु त्यांना आता कुठेतरी त्याचा रिलीफ वाटतोय. म्हणजे खूप ठिकाणी फिरल्यानंतर आता इथं आल्यानंतर बरं वाटतं. तर तो आनंद जो आहे तो आता तुमच्याकडून तो अनुभव ऐकायचा होता की कशी ट्रीटमेंट दिली. पंक्चरचं सायन्स सांगतो आता मला, निडलचं सायन्स कसं आहे की एक स्टेनलेस स्टील तार असते, म्हणजे बारीकच अशी, ही अतिशय बारीक आहे काय, ही अतिशय बारीक निडल आहे, केसासारखी. हां, ही जर निडल आपण आपल्या हातामध्ये किंवा कुठं आपल्याला जिथं पंक्चर करणार असतो तिथं पंक्चर करतो, त्यावेळेला काय होतं की इथं ही निडल घुसलेली असते. आणि निडल घुसल्यानंतर इथं जे सेल्स असतात, म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, पेटलेस सेल्स म्हणजे जीव, सेल्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये सेल्स असल्याशिवाय आपण जिवंत राहणार नाही. बरोबर ना. हां, म्हणजे इथं असलेले सेल्स होल बॉडी एक्सपांड होतात, म्हणजे पळतात, रनिंग करतात. आणि मग त्यामुळे ती एनर्जी, जिथं एनर्जी कमी आहे, आता समजा इथं माझा हात दुखतो तर ही इथल्या पॉईंटमध्ये पंक्चर केल्यामुळं इथली एनर्जी बॅलन्स होते आणि मग इथला हात दुखायचा थांबतो. साधं उदाहरण घ्या की शांत पाण्यामध्ये आपण एखादा खडा टाकला, पाणी तरंग करत होल पाणी साईडला जातं. बरोबर. तोच तरंग आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. ओके ओके. आणि मग आपल्या शरीरामध्ये पेशंटच्या मध्ये ते तरंग, ते व्हायब्रेशन तयार केलं जातं. आणि एक निडल एक फिजिओथेरपिस्टचं काम करते. एक निडल एक फिजिओथेरपिस्टचं काम करते. मग मोस्टली कमीत कमी 10 निडल्स तरी आम्ही लावतो. आता 10 फिजिओथेरपिस्ट बॉडीवर काम करायला लागले, मग तुम्हाला आता फिजिओथेरपीला जायची गरज आहे का? एका तासाला किंवा अर्ध्या तासाला फिजिओथेरपिस्टला तुम्हाला 400 रुपये द्यायला लागतात. आणि आमच्याकडे उपचाराला आला तर तुम्हाला कमी पैशामध्ये उपचार होतात आणि रिझल्ट ओरिएंटेड, रिझल्ट इन्स्टंट, जाग्यावर रिझल्ट. ॲक्यूट पेशंट जे असतात ना ते एका दिवसात बरे होतात. आणि क्रोनिक पेशंट असतात, म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी ज्याचं दुखणं आहे तो लगेच बरा होतो. आणि ज्याचा वर्ष दुखणं घेऊन फिरतो आहे त्याला एक 4-8 दिवस जादा लागतात, पण तो राईटच. मला ह्याच्यात अजून एक पुढला प्रश्न विचारायचा की आता तुम्ही म्हटलात की इन्स्टंट पण त्याचे रिझल्ट्स मिळतात. जुना जर असेल, क्रोनिक असेल तर थोडा काळ लागतो. आयुर्वेदात जसं सांगितलं जातं की बाबा एखादा आजार का झाला आहे त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं मूळच बंद करून तो आजारच निर्माण व्हायचं थांबवलं जातं. तसं ह्याच्यामध्ये काय? हां हां, हे तेच डायग्नोज करण्याच्या पद्धतीमध्ये तेच कारण आहे. आता समजा अंगाला घाम सुटतो, म्हणजे पायाला घाम सुटतो, हाताला घाम सुटतो. म्हणजे काही लोक म्हणतात की मला पायाला सर्दी येते, हाताला सर्दी येते. हे हाताला आणि पायाला येणारी सर्दी नाही, हा रोग आहे. ओके. आणि हा रोग कशाचा आहे तर हार्टशी रिलेटेड आहे, हृदयाशी रिलेटेड. आता हृदय आपल्याला प्रोटेक्ट करतं, हृदयाला प्रोटेक्ट करणारा कोणतरी पाहिजे. बरोबर आहे ना? जसं तुम्ही मला प्रोटेक्ट करताय, मी तुम्हाला प्रोटेक्ट करतो, तसं हृदयाला प्रोटेक्ट करणारा पेरिकार्डियमचा भाग येतो. म्हणजे हृदयाच्या वरती जे आवरण असतं त्याला पेरिकार्डियम म्हणतात. तर ते पेरिकार्डियम हृदयाला प्रोटेक्ट करतं. मग पेरिकार्डियममध्ये डिस्टर्ब झाला तर तुमच्या हातापायाला
सर्दी येणार. हम्म. म्हणजे हृदयच काम करतं ते. त्या हृदयाला मिळणारी एनर्जी कमी पडत असेल पेरिकार्डियमकडून तर ते तुम्हाला याच्या मुळापर्यंत जाऊन तिथं ट्रीटमेंट दिली जाते. तशाच पद्धतीनं एखादा आजार शोधत असताना समजा गुडघेदुखीचा आजार आहे, उदाहरण दाखल घ्या. आता गुडघेदुखीचं कारण काय एकच नाही. एजिंग फॅक्टर असू शकतं, हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो, किडनीचा प्रॉब्लेम असू शकतो, ओव्हरवेट असू शकतं, टँडम खराब झालेलं असू शकते, कार्टिलेज खराब झालेलं असू शकते किंवा रक्तात दोष असू शकतो. आता 5-7 पॉईंट तुम्हाला मी सांगितले गुडघेदुखीचे. मग आता गुडघेदुखीसाठी आलेल्या पेशंटला लगेच मी गुडघ्यावरच उपचार करून कसं चालेल? त्याची अनेक कारणं शोधून घ्यायला पाहिजेत. रिलेटेड ऑर्गन्स शोधायला पाहिजेत. आता रिलेटेड ऑर्गन्स त्याच्यामध्ये सामील झाले तर रिलेटेड ऑर्गन्सला जागृत करायला पाहिजे, म्हणजे त्यांची एनर्जी फ्लो करून द्यायला पाहिजे. बरोबर आहे. भूक लागत नाही त्याला एकच कारण नाही, डायजेस्ट ट्रॅकमधल्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. लिव्हर इज द फॅक्टरी. मग लिव्हर काय काम करते, स्टमक काय काम करते, बाकीचं तुमच्या सलायवा म्हणजे लाळ काय काम करते, श्रवण कसं करताय, अनेक कारणं आली ना. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पहिल्यांदा विचार करता. सामुदायिक विचार करावा लागतो. जसं एखादी संस्थेमध्ये मॅनेजर आहेत, कर्मचारी आहेत, संचालक आहेत, चेअरमन आहे, बिल्डिंग आहे, तसं शरीरामध्ये हे जे मुख्य ऑर्गन्स आहेत म्हणजे हार्ट, लिव्हर, स्मॉल इंटेस्टाईल, लार्ज इंटेस्टाईल, किडनी काय ह्या सगळे जे संस्थेचे संचालक आहेत हे सगळे संचालक काय काय काम करतात, कसे वावरतात शरीरामध्ये, यांचं काय काम कुठं कमी पडलेलं आहे, कुणाचं काम जास्त आहे, कुणाचं काम कमी झालं, त्यामुळे कुणावर इफेक्ट झाला हे ज्याला कळालं तोच बरोबर आजार बरा करू शकतो. राईट. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक थेरपीमध्ये परत लाईफस्टाईलमध्ये मग अशी सांगायचं राहून गेले की प्रत्येक ऑर्गनचं सुद्धा टाइम टेबल ठरलेलं आहे. जसं तुमचं कामाचं टाइम टेबल आहे 10 ते 6 एखाद्या ऑफिसला जाऊन नोकरी करणं, तसं तुमच्या स्टमकचं टाइम टेबल सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आहे. म्हणजे 7 ते 9 वाजताच तुम्ही जेवायला पाहिजे. तुम्ही 12-1-2ला जेवून काय उपयोग. तसं प्रत्येक ऑर्गनचं टाइम टेबल आहे. म्हणजे लिव्हरचं टाइम टेबल आहे, हार्टचं टाइम टेबल आहे, लहान मोठ्या आतड्यांचं टाइम टेबल आहे. मग ते टाइम टेबलमध्ये तुम्ही मॅनेज करत नाही. लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे हे आपण पूर्वी काय करत पूर्वी न्याहारी करूनच कामावर जातात. सकाळी उठल्या जेवणे, घरात चुली पेटलेल्या असायच्या, भाकरी करायचे, जेवायचे, ते डायरेक्ट न्याहारीचा अर्थ काय, सकाळी उठल्या जेवणे म्हणजे त्याचं टायमिंग किती असायचे 7 ते 9च्या आतच जेवण व्हायचं ना. मग आज लोक नाही जेवण. आता बरीच माझ्याकडे सिद्धी मारवाडी वगैरे पेशंट आहेत, रात्री 3-4ला झोपणार, सकाळी 12-1 वाजता उठणार. खूप जणांची लाईफस्टाईल झाली सर, आता खूप जणांची लाईफस्टाईल झाली अशी. हां, मग आता माझं वय आता 68 आहे, मला चष्मा नाही, दात पडलेला नाही, काय बीपी नाही, शुगर नाही, केस फक्त पांढरी झालीत काय. आणि मी एवढ्या आयुष्यामध्ये मला कोणत्याही व्याधी नसताना म्हणजे मी कंटिन्यू 10 वर्ष योगाचे क्लासेस वगैरे केले म्हणा किंवा करतो. काही क्लासेस घेतो मी, कॉलेजला घेतो, इंडस्ट्रीला क्लासेस घेतो, काही मंदिरामध्ये क्लासेस घेतो. तर मला त्याचा बेनिफिट झालेला आहे. सांगण्यात तात्पर्य म्हणजे मला 50ला चष्मा होता, 40-50ला चष्मा होता, पण माझ्या योगामुळे माझा चष्मा निघून गेला ना. मी आता एवढं बारीक काम आहे, आता निडलिंग करणं, तर मला चष्मा मी वापरत नाही. मला चष्मा गेलेला आहे माझा. मग हे मला योगाच्या साधनेमुळे झालेलं आहे. ओके. म्हणजे लाईफस्टाईल फार इम्पॉर्टंट आहे. लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही व्यवस्थित शरीराला मॅनेज केला तर तुमचे आजार बऱ्यापैकी कमी होतात. खूप याच्यावरती बोलेल तितकं कमी आहे आणि तुमचा अनुभव तर एवढ्या वर्षांचा आहे. उदाहरणांच्या बद्दलच खूप मला ऐकायचं होतं आणि याच्यात उदाहरणं तर ठीक आहेत तुमच्याकडे. उंचीची उदाहरणं काही मगाशी सांगितलेत की उंचीवरती तुम्ही अशा ट्रीटमेंट केलेत की त्याच्याबद्दल तर ते एक आश्चर्यचकितच आहे. ते आल्यानंतरच रिझल्ट प्रेक्षक बघतील, कारण तो अनुभव त्याच्या उंचीबद्दलचा पण मी सांगतो की म्हणजे या थेरपीचा तो एक भागच आहे ना. हा, थेरपीचा भाग म्हणजे हाईट ग्रो म्हणतो त्याला, उंची वाढवणे. तर माझे असे हे आरोग्यधामचे असे एक 10-20 ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 500-400 असे लोक आहेत. मग त्या ग्रुपमध्ये मी हे टाकतो. मग त्याच्यामधून एका ग्रुपमध्ये मी टाकलं होते की मिलिटरी भरतीला जायचं असेल, पोलीस भरतीला जायचं असेल तर जरूर आरोग्यधामला येऊन भेटा. त्याच्यामध्ये 5 ते 10 विद्यार्थी दरवर्षी माझ्याकडनं मिलिटरी भरती होतात आणि पोलीस भरती होतात. 1 महिना अगोदर येतात, भरतीच्या
पूर्व काळी अगोदर येतात आणि माझ्याकडं मी काय एक ठराविक पॉईंट लावले ॲक्युपंक्चरचे की त्यांची उंची थोडंफार फरक किंवा इतर गोष्टी अशा दिसतात. 165ला पोलीस भरतीची उंची लागते. 162 किंवा 160 असणारे विद्यार्थी येतात ते 165-67ला जातात. एका महिन्यात ते 167 सेंटीमीटरला जातात. 160-62 सेंटीमीटरचा विद्यार्थी 167 सेंटीमीटरमध्ये जातो आणि तो भरती होतो आणि कमी पैशामध्ये. नाही, असे खूप सारे रिझल्ट्स किंवा उदाहरणं आम्ही सरांच्याकडनं ऐकलेत, वेगवेगळे आहेत. आता लोकांना त्याचा अनुभव आहे, काही आम्ही पेशंटना पण भेटलो. आत्ताच्या अत्याधुनिक जगामध्ये खूप साऱ्या पॅथीज आहेत, खूप साऱ्या ट्रीटमेंटला आपल्याला ऑप्शन्स आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी लागू होत असतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विश्वास असतो आणि शेवटी विश्वासामुळेच आपल्याला तो आजार मुळात बरा होत असतो आणि त्यामुळं प्रत्येकाला येणारे अनुभव शेवटी वेगळे आहेत आणि त्याचमुळं ज्याला ज्या गोष्टीवरती अनुभव बघायचा आहे किंवा ज्याच्यावर विश्वास आहे त्यातला हा एक भाग आहे. प्रत्येकानं विशेष म्हणजे सर सांगतो तुम्हाला, विशेष ही गोष्ट महत्त्वाची आहे की या उपचार पद्धतीचा साईड इफेक्ट 0 आहे. ओके. ह्या उपचार पद्धतीमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही. ही सगळी उपचार पद्धती एक्सटर्नल आहे, इनटेकमध्ये काही नाही. त्यामुळं पेशंटला अधिक बेनिफिट होतो. बरोबर आहे, साईड इफेक्टच काय नसल्या 0, दुष्परिणाम फार 0. ओके. कोणतेच दुष्परिणाम आहे आणि त्यामुळं ही उपचार पद्धती घ्यायला काही हरकत नाही. याच्यावरती अजून काही बोलता येईल, वेगळा एक एपिसोड याच्यावरती वेगळ्या ट्रीटमेंटचा जिथं आम्हाला वेगळं शूट करता येईल याच्यावरती करू शकतो. सर कोल्हापूरमध्येच असतात, परंतु आम्हाला इथे येऊन मुलाखत यासाठी घ्यायची होती की हा परिसर इथं बघायचा होता, हा शूट करायचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला हे मी याच्याबद्दल खूप ऐकून होतो तर ते बघायला मिळालं. पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.